नमस्कार, मी मंदार फणसे. तुमचं स्वागत आहे बेधडक या विशेष कार्यक्रमामध्ये. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत दिल्लीमधल्या राजकीय हालचालींविषयी. दिल्लीमध्ये खास करून जनता परिवार एकत्र आलेला आहे आणि जनता परिवार म्हटल्यावरती लालू प्रसाद यादवांपासून ते मुलायम सिंग यादव आणि नितीश कुमारांपासून शरद यादवांपर्यंत सगळे बलाढ्य नेते जे आहेत उत्तरेतले ते एकत्र आलेले आहेत आणि हे एकत्र येणं जे आहे ते केवळ आणि केवळ मोदी सरकारांच्या विरुद्ध आहे. मोदी सरकार आणि स्वतः खुद्द नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एक मोर्चा असला पाहिजे, यांच्या विरोधात एक सबळ असा विरोधी पक्ष असला पाहिजे. या भूमिकेतून हे सगळे एकत्र आलेले आहेत. नेमकं याचा अर्थ काय होतो, इथून येणाऱ्या काळामध्ये हे एकत्र येणं कशा प्रकारे पुढे विकसित होईल किंवा नाही राजकीयदृष्ट्या, हेही आपण आजच्या या चर्चेमध्ये तपासणार आहोत. 3 महत्त्वाचे प्रश्न त्या निमित्ताने आपल्याला विचारायचे. तिसरा मोर्चा विरोधी पक्ष म्हणून सक्षम पर्याय ठरू शकतो का? त्या व्यतिरिक्त नेतृत्वहीन काँग्रेसमुळे तिसरी आघाडी पुन्हा उदयाला आलेली आहे का? आणि संधी साधू पक्ष तिसऱ्या आघाडीमध्ये एकत्र राहू शकतील का? असे 3 प्रश्न आहेत. या 3 प्रश्नांच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत आता स्टुडिओमध्ये मुंबईतले समाजवादी पार्टीचे नेते अशरफ आझमी आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत विजय नाईक आहेत दिल्लीहून, ज्येष्ठ पत्रकार, आणि सुरेश भटेवरा, ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत आहेत आणि यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेमध्ये यानंतर कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी आणि भाजपचे खासदार किरीट सोमय्या हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. पहिला प्रश्न विजय नाईक तुम्हाला विचारायचा आहे. ज्या पद्धतीनं हे दिल्लीमधली आजची घडामोड आहे, अनेक दिवस एकत्र येतील एका प्लॅटफॉर्मवरती येतील असं सांगितलं जात होतं. आज आपण ते प्रत्यक्षात बघतोय. अशा प्रकारचा जनता परिवार एकत्र येण्याचा तुम्ही अर्थ कसा काढताय? असं आहे की हा जनता परिवार जो आहे तो एक भयग्रस्त परिवार आहे. असं झालेलं आहे की उत्तर प्रदेशामध्ये भाजपने किंवा मोदींनी मुसंडी मारलेली होती. त्यानंतर मुलायम सिंग यादव यांच्या पक्षाचा पूर्ण खात्मा झाला होता. त्याचप्रमाणे लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांना बिहारमध्ये एकत्र यावं लागलेलं होतं. आज जी या ठिकाणी मोठी रॅली झालेली आहे किंवा मोर्चा झालेला आहे, तर मोर्चा या उद्देशाने की आता जनता परिवारामधून एक नवीन पक्ष स्थापन करायचा. परंतु मला आठवतं की शरद यादव यांनी आधी सांगितलेलं होतं, आधी म्हटलेलं होतं की हे जनता पक्षामधले जे वेगवेगळे पक्ष झालेले होते ते पक्ष केवळ अहंकारामध्ये, नेत्यांच्या अहंकारामुळे ते वेगळे झाले आणि त्यांच्यामध्ये वैचारिक मतभेद नव्हते. आज परिस्थिती अशी आहे की बिहारमध्ये 2016 मध्ये निवडणुका व्हायच्या आहेत, उत्तर प्रदेशामध्ये 2017 मध्ये निवडणुका व्हायच्या आहेत. या दोन्ही विधानसभेच्या निवडणुकाच्या निमित्तानं हे पक्ष आहेत ते एकत्र आलेले आहेत. गेले 4 दिवस आपण संसदेत जे पाहतो आहे ते संसदेच्या सभापटलावरती या पक्षांनी एकी मात्र चांगली दाखवलेली आहे. परंतु संसदेच्या बाहेर हे पक्ष आज या ठिकाणी दिल्लीमध्ये एकत्र आले आणि इथून पुढे एक नवीन ग्रँड अलायन्स नावाचं आहे ते त्यांना स्थापन करायचं आहे. मला असं वाटतं की सध्या जो ग्रँड अलायन्स आहे त्याच्यामधले फक्त लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार हे 2 पक्ष साधारणतः एकत्र येतील आणि पुन्हा बिहारमधल्या निवडणुका लढवतील. परंतु या पूर्ण मोर्चाचा नेता कोण हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्याच्यामध्ये मुलायम सिंग यादव यांच्याकडे जी बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये मुलायम सिंग यादव हे नेते असतील असं म्हटलं जातं. परंतु प्रत्येक जो नेता आहे हा स्वयंभू याच्यामध्ये आहे आणि स्वयंभू जे नेते आहेत ते शेवटी एक नेतृत्व कोणाचं मांडणार का? आणखी एक त्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की काँग्रेस पक्ष या पक्षांना बरोबर घेऊन जाणार का म्हणून. आज दुपारी आम्ही जेव्हा काँग्रेस पक्षाचे दिग्विजय सिंग यांच्याशी बोलत होतो तेव्हा त्यांना हा प्रश्न विचारला की काँग्रेस हा पक्ष जो आहे या हा जनता परिवारावर जाणार का म्हणून. तर तेही असं म्हणाले की एकत्र कुटुंब पद्धती फार चांगली आहे पण प्रत्यक्षामध्ये आता काय होईल अजून काय सांगता येत नाहीये. डाव्या पक्षांकडे जर पाहिलं तर सीपीएम किंवा सीपीआय जे पक्ष आहेत 2 पक्ष, हे 2 पक्ष तृणमूल काँग्रेस हे सर्व पक्ष नेहरूंच्या 125व्या जयंतीनिमित्त दिल्लीमध्ये एकत्र आलेले होते. पण आज त्याच्यामध्ये तृणमूल काँग्रेसने फक्त बाहेरून पाठिंबा दर्शवलेला आहे. त्याच्यामध्ये बिजू जनता दलाचे जे पटनाईक आहेत, नवीन पटनाईक, हे या जनता दलामध्ये किंवा जनता परिवारामध्ये नाही आहेत आणि मायावती तर अजूनही बाहेर आहेत. त्यामुळे जनता परिवार हा जो आहे ज्याला आपण आधी थर्ड फ्रंट म्हणत होतो हे फ्रंट अजूनपर्यंत काही सक्सेसफुल झालेलं नाहीये. फक्त एवढंच मला असं वाटतं की हे मोदींचं जे भय आहे की मोदी आता म्हणतात की मी तुम्हाला लाल कंदील दाखवलेला आहे, तुम्ही एकत्र या
नाही तर आम्ही भाजप तुमच्या राज्यात शिरणार आणि तुमची सत्ता काबीज करणार, म्हणून हे सर्व खुर्चीसाठी आज एकत्र आलेले आहेत. पण त्यामागे भय आहे असं मला निश्चित दिसत आहे. नक्की तुम्ही म्हणताय की ते भयग्रस्त आहेत आणि त्या भयातून हे सगळे जण एकत्र आलेले आहेत. जनता परिवार, सुरेश भट्टीवाला, तुम्ही सुद्धा अनेक वर्ष हे सगळं राजकारण बघितलेलं आहे अत्यंत जवळनं. या पार्श्वभूमीवरती तुम्हाला काय वाटतंय? जसं स्वतः विजय नाईक सुद्धा आता म्हटलेत की काँग्रेस अजून त्यांनी त्यांची भूमिका ठरवलेली नाहीये, इतरही मोठे पक्ष तृणमूल काँग्रेस सारखे असतील, पण हा जनता परिवार एकत्र येण्याचा नेमका अर्थ काय? कारण जनता परिवार म्हटल्यावरती पूर्वीचा 77 सालचा सगळा त्याला संदर्भ आहे. खास करून तो खांद्यावरती एक नांगर घेतलेला शेतकरी त्यावेळेला दिसायचा त्यांच्या चिन्हामधनं. हे सगळं जे काही नंतरच्या काळामध्ये फुटलं जनता पार्टीचं, त्यातनं जनता दल आणि भारतीय जनता पार्टी उदयास आली, हे सगळं जे काही राजकारण होतं ते पुन्हा आता आपल्याला त्यावेळेला काँग्रेसच्या विरोधात होतं, यावेळेला भाजपच्या विरोधात बघायला आपल्याला मिळेल का? जनता परिवाराचं एकत्र येण्याचा इतिहास आत्तापर्यंतचा जो जर आपण बघितला, तुम्ही आता 77च्या निवडणुकीचा उल्लेख केला, पण त्यानंतरही दीर्घकाळ तो काही फार चांगला नाहीये. म्हणजे एकत्र आले आणि परत म्हणजे त्याला एक अमिबाची उपमा दिली जायची की एका अमिबातून अनेक अमिबा तयार होतात, तसे एका जनता दलातून अनेक जनता दल वेगवेगळ्या पद्धतीने तयार झाल्याचं चित्र या देशाने पूर्वी पाहिलेलं आहे. पण आत्ताचं जे एकत्र येणं आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट मान्य केली पाहिजे की मुलायम सिंग यादव असोत, लालू प्रसाद असोत, नितीश कुमार असोत किंवा देवेगौडा असोत कर्नाटकातले, या सगळ्यांची त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये राजकारणामध्ये स्पेस आहे. ती स्पेस काही पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहे असे काही चित्र नाहीये. त्याच्यामुळे देशातल्या मेजर 2 स्टेट्स बिहार आणि उत्तर प्रदेश, खालचा एक कर्नाटक, यासारख्या राज्यातल्या प्रादेशिक म्हणवल्या जाणाऱ्या पक्षांनी जर एकत्र अशा पद्धतीचं येणं केलं आणि ते काही काळ का होईना जर एकत्र राहिले तर एक फॉर्मिडेबल अपोजिशन पार्लमेंटमध्ये, राज्यसभेमध्ये, लोकसभेमध्ये दोन्ही ठिकाणी तयार होईल आणि पार्लमेंटच्या संसदेच्या बाहेरही एक लढाऊ प्रवृत्तीची जनता दल म्हणजे पूर्वीचे सगळे समाजवादी आहेत, त्याच्यामुळे त्यांना मैदानात लढण्याची सवय आहे की जे सत्व काँग्रेसमध्ये आज हरवलेलं दिसतं ती स्पेस ऑक्युपाय करायला तिसरी आघाडी एका मर्यादेपर्यंत यश मिळेल त्याला. पण पूर्व इतिहासाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं आणि ते त्याच पद्धतीने जर अहंकार आपला कुरवाळत बसले तर मग राष्ट्रीय पातळीवरचा रिपब्लिकन पक्ष अशी अवस्था होईल त्यांची. अच्छा, तुम्ही म्हणताय राष्ट्रीय पातळीवरचा रिपब्लिकन पक्षाची अवस्था होईल. अशरफ आझमी आपल्या सोबत आहेत, समाजवादी पार्टी. अशरफ भाई, तुम्ही स्पष्टपणे याकडे कसं बघताय? कारण सगळ्यांनी आतापर्यंत एक भयग्रस्त अवस्थेतनं तुम्ही सगळेजण एकत्र आलेले आहेत जनता. नहीं, देखिए ऐसा नहीं है. देश के अंदर जब जब ऐसे हालात पैदा हुए कि जब कांग्रेस या तो सत्ता में बेलगाम हुई या जब सत्ता में नहीं आने के बाद वो एकदम पीछे चली गई, ऐसे वक्त में हमारा दायित्व बनता है कि पूरे देश के अंदर वो तमाम लोग जिन्होंने कभी जनता पार्टी के नाम पर, जनता दल के नाम पर एकत्रित आकर देश के लिए काम किया था, लोगों के लिए काम किया था, वो फिर एक बार वापस आए. और अगर किसी मोर्चे की या किसी पार्टी के शक्ल में ये लोग वापस आकर देश के लिए, और ख़ास तौर से भारतीय जनता पार्टी ने जो एक भ्रम पैदा करके लोगों के बीच में कहा था वो लोकपाल लाएंगे, उन्होंने कहा था कि सरहद पर जो कुछ भी हो रहा है उसके खिलाफ मुंह तोड़ जवाब दिया जाएगा, उन्होंने कहा था कि महंगाई को रोका जाएगा, ये सारी चीज़ों पे नाकाम हुए. अगर मंदार भाई आप थोड़ा सा पीछे जाकर देखें तो हेमराज शहीद हुए थे, उसके बाद भारतीय जनता पार्टी ने एक बहुत बड़ा मूवमेंट चलाया था. लेकिन मैंने एक एनालिसिस में पढ़ा कि पिछले 108 दिनों के अंदर, पिछले हफ्ते में 108 दिन उनके पूरे हुए थे शायद उस वक्त, वो 108 दिनों के अंदर 150 से ज़्यादा लोग बॉर्डर पे शहीद हुए. चाइना अपनी तरफ से मध्यस्थता कर रहा है, पाकिस्तान की तरफ से बॉर्डर टेररिज्म जारी है. लोकपाल का मामला अगर आप लेंगे तो आज वो बाबा रामदेव जो कभी लोकपाल के लिए आंदोलन किया करते थे खामोश बैठे हैं, आज अन्ना भी चुप बैठे हुए हैं, आज किरण बेदी भी कहीं नजर नहीं आ रही हैं. महंगाई का ये आलम है कि आप देख रहे हैं क्या हो रहा है देश के अंदर. धर्म परिवर्तन के नाम पर जिस तरह से आरएसएस और बाकी की तंजीमें या बाकी की जो ऑर्गेनाइजेशन है जिस तरह से मनमानी रवैया इख्तियार कर रही है, कानून और बाकी की चीज़ों को आगे रखकर, पीछे रखकर आगे बढ़ती जा रही है, ऐसे वक्त में कांग्रेस एक कमजोर विपक्ष की शक्ल में भी काम करने के लिए तैयार नहीं है. तो यकीनन इस मुल्क को, इस मुल्क धर्मनिरपेक्षता को, इस मुल्क में सेकुलरिज्म को बचाने के लिए, इस देश को एक रखने के लिए जरूर किसी न किसी को आगे आना होगा. और मैं इस बात के लिए माननीय मुलायम सिंह यादव जी को और तमाम उन नेताओं को
मतलब मैं उन लोगों को बधाई देता हूं कि ऐसे वक्त में जब देश को एक मजबूत विपक्ष की आवश्यकता है, ऐसे वक्त में वो आगे आए हैं और इसका जो है स्वागत करना चाहिए. नक्की तुम्ही म्हणता की याचं स्वागत करायला पाहिजे, पण पुन्हा किरीट सोमय्या तुम्हाला हा प्रश्न विचारलाच पाहिजे, कारण एक प्रकारची सर्वंकष अशी निरंकुश अशी सत्ता तुम्हाला मिळालेली आहे. या सत्तेच्या पार्श्वभूमीवर अगदी अतिशय क्षीण असा काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष म्हणून तुमच्या समोर असताना आता ही जी तिसरी आघाडी समोर आलेली आहे, तिसरी आघाडी जनता परिवार एकत्र यायला सुरुवात झालेली आहे. आज या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा या तिसऱ्या आघाडी बरोबर बातचीत करायला सुरुवात केलेली आहे. आज त्यांचे प्रतिनिधी डी.पी. त्रिपाठी हे सुद्धा दिल्लीत त्यांच्या व्यासपीठावरती होते. हे सगळं पाहता तुम्हाला कुठेतरी असं वाटतंय का की तिसऱ्या आघाडीतनं काहीतरी तुम्हाला एक प्रकारचा खंदा असा विरोधक येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळेल? वास्तविकरित्या चांगला विरोधक असला पाहिजे आणि त्याचा आम्हाला आनंदच होणार. म्हणजे थोडं मराठीतली ती जे म्हण आहे ती एकदम इथे योग्य नाहीये, पण आपण असं म्हणतो ना, निंदकाचे घर हवे शेजारी. त्याला पॉझिटिव्ह टोन म्हणजे काय की माझा चुका माझा त्रुटी हे जर माझ्या लक्षात आणून दिला तर आय विल ट्रीट इट एज अ चॅलेंज, आणि ते चॅलेंज म्हणून इम्प्रूव्हमेंट करेक्ट करून पुढे पुढे जाणार. म्हणून काँग्रेस पक्ष पण एक सबळ व्हावा. तिसरी आघाडी म्हणा किंवा समाजवादी पक्ष हे एकत्रित येण्याचा प्रयत्न करतात. आमच्या शुभेच्छा आहेत. आणि त्यांनी फक्त सबल नाही, सबल आणि सकारात्मक विरोधक पॉलिसीवर जे नीती नियम असेल, समजा आता विमा बिल आहे तर विमा बिलवर भाजपची एक भूमिका असेल, काँग्रेसची वेगळी असेल, समाजवादी पक्षाची तिसरी असेल, तर ठीक आहे ना, नीतीवर चर्चा होऊ द्या आणि त्याच्या आधारावर त्यांनी ठाम विरोध करावा. आम्ही त्यातल्या चांगल्या मुद्द्याची दखल घेऊ. म्हणून आज जी सुरुवात आहे त्यांना माझी शुभेच्छा आहे. अच्छा, तुम्ही अगदी सकारात्मक पवित्रा घेतलेला दिसतोय सुरुवातीच्या या सगळ्या चर्चेमध्ये. पण प्रकाश रेड्डी आपल्या सोबत आहेत, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते. तुम्हाला प्रकाश रेड्डी, ही जी काही घटना घडलेली आहे आजच्या दिवसाला जनता परिवार एकत्र आलाय दिल्लीमध्ये, काय तुम्ही याचं निरीक्षण तुमचं काय तुमचं विश्लेषण आहे याबाबत? नाही, जनता परिवार कुठले म्हणजे समविचारी पक्ष एकत्र आले तर त्याचं स्वागतच करावं पाहिजे. परंतु असा अनुभव आपण घेतलेला आहे, मग ते जनता दल असो किंवा सोशलिस्ट पक्ष असो किंवा समाजवादीचे अनेक म्हणजे घटक पक्ष असो, ते एकत्र येतात आणि काही काळानंतर त्यांच्यामध्ये फाटाफूट होते. आपण पाहत आलेलो आहे, ते त्यांचा इतिहास आहे. आता त्याच्यामध्ये आताचा जो मुद्दा आहे, देशासमोरचा जे प्रश्न आहे, त्याच्यामध्ये भाजप हा सत्तेवर आलेला आहे, त्यांचं बहुमत आहे आणि ते कुठलेही कायदे वगैरे त्याचे संमत घेऊ शकतात. आणि लोकांच्या अपेक्षा आहेत की त्यांनी म्हणजे जनता जे काही आवश्यक आहे ती धोरणं घ्यावीत, पण ते घेताना दिसत नाही. आता त्याच्यामध्ये आतापर्यंत काँग्रेस सत्तेवर होती, अनेक राज्यामध्ये त्यांचं म्हणजे राज्य होतं, परंतु ते सुद्धा काँग्रेस आता फारच मागे दिसलेली आपण बघतोय. आणि असं काय वाटत नाही, कारण ते नेतृत्व त्यांचं मग राहुल गांधी म्हणा, त्याच्यातनं एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून येऊ शकेल असं काही दिसत नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं याच्यामध्ये की डावे पक्ष जे आहेत, डाव्या पक्षांनी आतापर्यंत भूमिका घेतलेली आहे. एका कार्यक्रमाच्या आधारावर त्यांनी देशापुढे म्हणजे मुद्दे मांडलेले आहेत. त्यामुळे ज्याला सक्षम विरोधी पक्ष म्हणून एकजुटीने आता, कारण आंदोलन पण होत आहे, 6 डावे पक्ष एकत्र येऊन आंदोलन करतायत, तो सक्षम विरोधी पक्ष होऊ शकतो. आणि बाकीचे जे पक्ष आहेत, म्हणजे समाजवादी पक्ष किंवा जो जनता परिवार म्हणतो, त्यांच्याबरोबर फ्लोअर कोऑर्डिनेशन होऊ शकेल. एका समजा भूमिकेवर, आंदोलनात्मक भूमिकेवर एकत्र येऊ शकतील, पण असं एक तिसरा मोर्चा होईल असं आत्ताच्या परिस्थितीमध्ये मला काही दिसत नाही. तिसरा मोर्चा होईल असं तुम्ही आत्ताच्या परिस्थितीमध्ये म्हणत नाहीत. पुन्हा सुरेश भटेवर तुम्हाला विचारायचं, एकीकडे काँग्रेस क्षीण होते याबाबत सगळ्यांचं एकमत आहे, पण त्याबरोबरनं प्रकाश रेड्डी जे म्हणतात ते तुम्हाला पटतंय का? विरोधी पक्ष म्हणून तिसरी आघाडी, तिसरा मोर्चा याच्यामध्ये शीर्षक स्थान जे काय आहे ते प्रकाश रेड्डी म्हणतात की डाव्या पक्षांना मिळावं. सांख्यिक दृष्ट्या आणि प्रत्यक्षात आत्ताची जी काही सगळी परिस्थिती आहे ते बघता हे सगळं शक्य आहे असं तुम्हाला वाटतंय? नाही, प्रकाश रेड्डी म्हणतायत त्याच्यात तथ्य नक्कीच आहे, त्याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. पण प्रश्न असा आहे की विरोधकाची जी भूमिका आहे, प्रखर विरोधकाची भूमिका, त्याची आज नितांत देशामध्ये आवश्यकता आहे.
आणि आज आपण ज्या विषयावर बोलायला जमलेलो आहोत, विशेषतः जनता परिवार एकत्र झाल्याच्या भूमिकेवर, तर त्याच्यामध्ये मला समाजवादी पक्षाचे प्रवक्ते या ठिकाणी आहेत. त्यांना एक प्रश्न विचारावासा वाटतो कि आजमी जी, मुझे आपसे एक सवाल ये मैं पूछना चाहता हूँ कि ये जो घर वापसी वाला प्रोग्राम हुआ और घर वापसी के प्रोग्राम में जो वापस मुस्लिम कम्युनिटी से हिंदू बनना चाहते थे उनको यादव का दर्जा दिया गया, उस वक्त आपकी पार्टी और खासकर मुलायम सिंह जी खामोश कैसे रहे? और उसके बारे में कई तरह की चर्चा देश में हो रही है। अभी आप मोदी जी को प्रखर विरोध करने के रूप में एक साथ आना चाहते हैं, तो कई बातों पे चुप्पी और फिर एक साथ विरोध, ये दोनों बातें एक साथ कैसे हो सकती है, ये हमारे समझ में नहीं आता है। दूसरी बात ऐसी है कि यूपी में आपकी सरकार है, 2 साल के बाद चुनाव है, और ऐसे हालात में अगर ये दोनों तरीके से, मतलब मोदी सरकार को एक लिमिट से ज्यादा डिस्टर्ब नहीं करना और विरोध भी करना, ये कैसे कर पाओगे? और जनता परिवार का जो आज का सम्मेलन है वो रिझल्ट कैसे दे पाएगा, ये मेरे समझ में नहीं आया। नक्की या दोन्ही प्रश्नांची तुमच्या उत्तर आपण घेऊयात आणि खास करून किरीट सोमय्या सुद्धा आपल्या सोबत आहेत. किरीट सोमय्यांना सुद्धा हा प्रश्न आपण थेट विचारूया की नेमकं काय घडतंय भाजपमध्ये. एकीकडे इथे राष्ट्रवादी काँग्रेस असेल, दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी असेल, यांच्याशी सुद्धा कुठेतरी भाजपचं काही मिळतं जुळतं आहे का, आणि का समाजवादी पार्टी या सगळ्या मुद्द्यांवरती चुप्पी साधून आहे, हे सुद्धा आपण अशरफ आझमींना विचारूया. किरीट सोमय्या आपल्या सोबत आहेत, त्यांना सुद्धा हे प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत. या चर्चेमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. #बेधडक हे देऊन तुम्ही फेसबुक आणि ट्विटर याच्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया देऊ शकता. काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया आम्ही या कार्यक्रमातून तुमच्या समोर आणू एका छोट्याशा ब्रेकनंतर. बेधडकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय तिसरी आघाडी जी काही दिल्लीमध्ये होताना दिसते, आणि खास करून तिसरी आघाडी म्हणण्यापेक्षा जनता परिवार किमान आजच्या दिवसाला एकत्र आलेला आहे. या निमित्ताने आपल्या प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आपण बघूया. समीर येवले म्हणतात, सध्या सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे, तिसरी आघाडी हा एक नक्कीच सक्षम पर्याय ठरू शकेल. नितीन सावंत म्हणतात, समविचारी पक्षांनी एकत्र येऊन आघाडी करणं ही काळाची गरज आहे, त्याचंच हे उदाहरण आहे. आणि चिंतामणी जांभळकर म्हणतात, एकत्र आल्याशिवाय सत्तेचा मार्ग मोकळा होणार नाही, हे कळल्यामुळेच हा सगळा खटाटोप आहे. विनीता चव्हाण म्हणतात, तिसरी आघाडी हा एक फार्स आहे, भाजपसमोर ते तग धरतील याची शक्यता कमी वाटते. एकूण या बोलक्या प्रतिक्रिया. आपल्यासोबत प्रकाश रेड्डी आहेत, अशरफ आझमी आहेत, किरीट सोमय्या आहेत, विजय नाईक आणि सुरेश भटेवरा आपल्यासोबत आहेत. विजय नाईक, पुन्हा एकदा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. जो एकूण आत्ताचा हा प्रयत्न झालेला आहे, या प्रयत्नामध्ये तुम्हाला केवळ येणाऱ्या काळातल्या उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या निवडणुका दिसत आहेत की त्याच्यामागे अजूनही काही वेगळी गणितं राजकीय आहेत? कारण खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा यांच्याशी बोलणी करतोय, असं प्रत्यक्ष DP त्रिपाठी यांनी आता IBN लोकमतकडे बोलताना स्पष्ट केलेलं आहे. पहा, आता उद्या आपण पाहिलं तर झारखंड आणि जम्मू काश्मीर या दोन्ही राज्यांचे निवडणुकांचे निकाल येणार आहेत उद्या, आणि त्या निकालांकडे सर्वांचं सध्या लक्ष आहे. हे लक्ष जे आहे, जनता परिवाराचं लक्ष देखील या 2 निवडणुकांकडे आहे. आणि झारखंडमध्ये भाजप भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता अशी वर्तवली जात आहे. त्याचप्रमाणे जम्मू काश्मीरमध्ये PDP हा जो पक्ष आहे आघाडीवरती असेल, आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असेल असं बोललं जातं. मुख्यतः असं आहे की येत्या ज्या बिहार आणि उत्तर प्रदेशातील ज्या निवडणुका होणार आहेत 16 आणि 17 मध्ये, त्या या 2 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आज जनता परिवार एकत्र आलेला आहे. आणि मुख्यतः ही 2 जी राज्य आहेत ही राष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहेत. तर या ठिकाणीच विरोधी पक्षांचं पानिपत गेल्या निवडणुकांमध्ये झालेलं होतं, आणि ती राज्य जर या मुलायम सिंग यादव यांच्या पक्षाला किंवा नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी मुसंडी मारल्याशिवाय मला असं वाटतंय की या दोन्ही ठिकाणी जनता परिवाराचं जे सर्वात महत्त्वाची कसोटी लागणार आहे, ती कसोटी या 2 राज्यात लागणार आहे. त्या राज्यांमध्ये जी कसोटी लागणार त्याची पूर्वतयारी आज जनता परिवाराचा आजी या ठिकाणी बैठक झाली आणि मोर्चा झाला, त्याच्यातून सुरुवात झालेली आहे. पुढे पाहायचं हे आहे की त्यातून एक नवा पक्ष निर्माण होतो का, त्या नवा पक्ष निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा एक वेगळा कार्यक्रम निर्माण होतोय का, त्याचा एक नेता निवडला जातोय का, आणि त्या नेत्यांना सर्व मान्यता किंवा कॉन्सेन्सस ज्याला म्हणतात तसं होतंय का,
हे जेव्हा शक्य होईल आणि त्यानंतर मग तो नवीन जो पक्षही असेल तो पक्ष पुढे जाण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट त्यामध्ये अशी आहे की डावे पक्ष जे आहेत, मार्क्सवादी पक्ष आणि CPM पक्ष म्हणजे डावी आघाडी जी आहे, त्या आघाडीचं आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांमध्ये आपल्याला असं दिसून येतं की ज्या आघाडीकडे एकेवेळी 62 जागा होत्या संसदेमधल्या, त्या आघाडीकडे आता केवळ 10 ते 11 जागा उरलेल्या आहेत. हे पाहता असं दिसतं की आजही डावे पक्ष किंवा प्रकाश करात किंवा CPI जे पक्ष आहेत, हे पक्ष अजूनही या परिवाराला मानायला तयार नाही आहेत. त्यांना काँग्रेस नको आहे, त्यांना भाजप नको आहे आणि त्या तिसरी आघाडी अस्तित्वात येऊ शकेल असं वाटत नाहीये. त्यामुळे हा जनता परिवार पक्ष 6 पक्षांपुरता जर मर्यादित राहिला आणि त्यामुळे त्यामध्ये आणखीन जर पक्ष काही आले नाहीत म्हणजे सामील झाले नाहीत तर ह्या पक्षाने या जनता परिवाराची जी शक्ती आहे ती अतिशय मर्यादित राहण्याची शक्यता आहे. आणि ती मर्यादित जर राहिली तर मला असं वाटत नाही की एकीकडे भाजप, दुसरीकडे काँग्रेस आणि तिसरीकडे हे बाकीचे जनता पक्ष ही प्रत्येक वेळी तिरंगी लढत जी आहे ती सातत्यानं आपल्याला दिसणार आहे. आज असंही मला म्हणायचं आहे की आपण जर देशाकडे जर पाहिलं तर त्या ठिकाणी जवळजवळ 10 ते 11 राज्य अशी आहेत की ज्या ठिकाणी छोट्या छोट्या पक्षांची, प्रादेशिक पक्षांची सरकार आहेत. त्यांना सर्वात मोठा धोका भाजपकडून संभवतो किंवा भाजपच्या NDA कडून संभवतो आहे. तेव्हा तो जो आहे त्याच्यामध्ये DMK आहे, ADMK आहे, त्यामध्ये मायावतीचं सरकार आहे किंवा आणखीन जर आपण काही सरकार घेतली, छोटी छोटी सरकार जर घेतली तर त्यांना हा धोका संभवतो. त्या प्रादेशिक पक्ष हे संपणार का एक. दुसरी गोष्ट अशी की आज जे जनता परिवारावर जे पक्ष आलेले आहेत ते देखील प्रादेशिक पक्षच आहेत आणि त्यामुळे त्यांची मर्यादा किती सीमित आहे किंवा ती कशी वाढवता येईल याकडे मला असं वाटतं मुलायमसिंग यादव असो किंवा शरद यादव आणि बाकीचे जे आहेत म्हणजे ओमप्रकाश चौतालाची जो पक्ष आहे. नक्की आपण या छोट्या छोट्या पक्षांकडे आपण येऊया, पण त्याबरोबरीनं पुन्हा एकदा अशरफ आझमी तुम्हाला प्रश्न विचारायचा जो मगाशी खरं तर सुरेश भटेवरा यांनी विचारला होता की तुम्ही ही जी काही ज्या वेळेला मुद्दे आले समोर, धर्मांतरणाचा मुद्दा असेल किंवा इतर मुद्दे असतील, त्या वेळेला समाजवादी पार्टी ही कुठेतरी गप्प बसलेली आहे आणि भाजपशी त्या अर्थाने समाजवादी पक्षाचं जे आहे ते कुठेतरी साटेलोट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय म्हणते? देखिए मंदार भाई, ऐसा है कि जब जब समाजवादी पार्टी सत्ता में रही तब तब समाजवादी पार्टी ने इस तरह का मुजाहरा किया, इस तरह की जानकारी आई लोगों के बीच में कि हमेशा धर्मनिरपेक्ष रही और सांप्रदायिक शक्तियों के खिलाफ खड़ी रही. आप चाहे मुल्ला मुलायम सिंह के यादव के उस लक़ब को याद कर लीजिए जो जिसके बारे में कभी इस तरह की ऑर्गेनाइजेशन ने कहा था कि सरजू नदी का खून जो है वो कार सेवकों के खून से मुलायम सिंह ने लाल कर दिया. आगे बढ़ जाइए, अभी पिछले साल अगर 85 कोसी यात्रा की बात अगर कर लीजिए तो उसमें भी जिस तरह से रुकावट और जिस तरह से लोगों को रोकने का काम समाजवादी पार्टी ने किया. आगे आप अगर बढ़ जाइए, आगरा के बाद आगरा में जो कुछ भी हुआ उनके ऊपर FIR दर्ज हुई और न सिर्फ FIR दर्ज हुई बल्कि उनको अरेस्ट करके अंदर डालने का काम किया गया. उसके बाद मुख्यमंत्री ने सख्ती से तमाम कलेक्टर्स को ये आदेश दिया DM को कि कहीं भी इस तरह की कोई घटना और कोई जबरन ऐसी होगी तो आप पर भी कार्रवाई की जाएगी. आप देख लीजिए कि उसके बाद उत्तर प्रदेश में अभी तक कोई ऐसा मामला इस बीच में अभी नहीं आया. जहां तक इनकी बात है, हमारे साहब ने जो सवाल किया कि वो लोग जो है ना सिर्फ हिंदू बने बल्कि यादव का दर्जा दिया गया, मैं समझता हूं कि आप भी जान रहे हैं, मैं भी जान रहा हूं, पूरा देश जान रहा है कि जिन लोगों को वहां बिठाकर लाया गया था उनको आई कार्ड के बदले में, उनको आधार कार्ड के बदले में बिठाया गया था. उसके बाद उन्होंने खुद आप लोगों के माध्यम से टेलीविजन पर आकर ये कहा था कि हमको लालच दी गई थी और हम मुसलमान रहना चाहते हैं. आप इस बात को महसूस कर लीजिए कि वो कौन लोग थे जिन्होंने ये तमाम शक्तियों को, जब बीजेपी की सरकार रही उत्तर प्रदेश के अंदर तो किन लोगों ने हराया? मुरली मनोहर जोशी को किसने हराया? विनय कटियार को किसने हराया? एक ऐसा वक्त आया था. लेकिन जब देश को भ्रम में डालकर सबका साथ सबका विकास के नाम पर जिस तरह से झूठे वादे किए गए, 15-15 लाख रुपए लोगों के अकाउंट में आएंगे, इस तरह की बातें की गई, देश को एक नई स्थिती दी जाएगी. ठीक आहे, तो ये सारी चीजों को काही काळ समझकर घेत आहे. पण किरीट सोमय्या, तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की कुठेतरी काहीतरी भाजप बरोबर आधी मिळतं जुळतं घ्यायचं असं समाजवादी पार्टी आणि इकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या दोघांच्या भूमिका असताना बघितलेल्या आहेत याच्या अगोदर आणि त्यानंतर आत्ताच्या या काळामध्ये ज्यावेळेला जनता परिवार एकत्र येतोय त्यावेळेला सुद्धा कुठेतरी आता राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा जनता परिवाराशी बोलतोय, बातचीत करते, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका दिसते. तुमचं काय त्याच्यावरती मत आहे? तुमचं सगळ्यांचीच हे सगळं मिळतं जुळतं ठेवण्याचं धोरण आहे का? वास्तविकरित्या जर चांगलं सरकार असेल, मजबूत प्रधानमंत्री असेल तर समजा काँग्रेसच्या काही लोकांना पण समजा असं वाटलं नाही बाबा देशाचं भलं तर होत आहे, विकास तर होत आहे,
वेगवेगळ्या योजना खालपर्यंत जात आहे, भ्रष्टाचार संपत आहे. आता समजा विकासाच्या दृष्टीने कुठला तरी पक्ष किंवा कुठल्या तरी खासदारांनी नेत्यांनी जर मोदींना सदिच्छा दिली किंवा ह्याच्यात थोडा होकार दिला तर मला असं वाटतं की त्याला आपण राजकीय रंग देणं योग्य होणार नाही. समाजवादी पार्टी असो की राष्ट्रवादी असो किंवा आणखीन कुठला पक्ष असो, त्यांनी आता कुठल्या तरी योजनेसाठी पाठिंबा दिला असेल तर आम्ही त्यांना विनंती करणार की बाकी पण चांगल्या कामात तुम्ही बरोबर राहावं. याचा अर्थ पॉलिटिकली कुठे काय ऍडजस्टमेंट आहे, कॉम्प्रोमाइज आहे. मला असं वाटतं तुम्ही सांगा की 5-25 दिवसापूर्वी महिन्यापूर्वी एवढं बोमाबोम सुरू होती, बीजेपी एनसीपीचा आतून समझोता झाला, चौकशीचं काय होणार, सोमय्या कुठे आहात, महाराष्ट्र सदन घोटाळ्याचं काय, फडणवीस का गप्प बसले आहेत. आता ओपन इन्क्वायरी नियुक्त झाली ना, एसआयटी आणि इन्व्हेस्टिगेशन आता जोरात सुरू झालं की नाही. तुमचं म्हणणं हे हळूहळू होत आहे, पण आपल्याला दिसेल तुमचं म्हणणं हे हळूहळू होतंय. तुम्हाला मान्य आहे का पुन्हा प्रकाश रेड्डी की हे सगळं ते म्हणतात की एक एक गोष्टी घडतात, त्यांनी जे सांगितलंय ते घडताना दिसतंय आणि त्यामुळेच कुठेतरी मजबूत सरकार असल्यामुळेच ही सगळी परिस्थिती आलेली आहे. नाही, त्याच्या उलट घडताना दिसतंय. म्हणजे ही सत्ता जी आली बीजेपीची, मोदी पंतप्रधान झालेत, लोकांच्या अपेक्षा होत्या की काही प्रश्न सुटतील. त्यांनी सांगितलं होतं 100 दिवसामध्ये आम्ही काळा पैसा परत आणू, ते काही झालं नाही. त्यांनी सांगितलं होतं 15 लाख रुपये प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये पडतील, ते काही झालं नाही. अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी यू टर्न केलं. आणि आता तर असं दिसतंय की त्यामुळे त्यांचं जे डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर जे काही फेल्युअर झालं ते लोकांपुढे येऊ नये, त्यामुळे हे जे काही मुद्दे आहेत, मग तो धर्मांतराचा मुद्दा असो, हरामजादे किंवा रामजादे हा मुद्दा असो, गीतेला राष्ट्रीय म्हणजे ग्रंथ करायचा हा मुद्दा असो, किंवा गोडसेंचे पुतळे उभारा हा मुद्दा असो, हे सगळे जाणीवपूर्वक पुढे केले जात आहेत आणि त्याला कन्सेंट आहे. आता ते काय सांगणार की हे सगळे वेगवेगळ्या, विश्व हिंदू परिषद आहे, बजरंग दल आहे, अनेक संघटना आहेत, पण ह्या RSSच्या संघ परिवाराच्या संघटना आहेत आणि मोदी सुद्धा RSSच्या पठडीमधनं गेलेले. त्यामुळे ते त्याच्याबद्दल एक शब्द उच्चारत नाहीत किंवा त्याच्यावर ऍक्शन घेण्याचे काही प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे जे त्यांनी आश्वासन दिलं ते लोकांसमोर फेल्युअर दिसतंय या सगळ्या मुद्द्यावर आणि त्यामुळे हे मुद्दे निर्माण केले जात आहेत. आता त्याच्यामध्ये गरज काय की सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. पण सक्षम विरोधी पक्ष नाहीये. आता जो काही मूळ मुद्दा आहे की हे जे जनता परिवार आहे तो एकत्र येण्याचा प्रयत्न करतोय. पण याच्यामध्ये आता जी निवडणुका आहेत डोळ्यासमोर, म्हणजे त्या युपीच्या निवडणुका, युपी झाल्या, बिहारच्या निवडणुका युपीच्या व्हायच्यात, ते डोळ्यासमोर आहे. पण त्याच्यात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण 1967 सालपासून जरी इतिहास पाहिला तेव्हा जे समाजवादी पक्ष आहेत किंवा प्रजा समाजवादी अनेक त्यांनी रूप घेतले, ते एकत्र आले आणि वेगळे झाले. VP सिंग जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा त्याला एक कलाटणी मिळाली आणि त्याच्यामध्ये ते पुढे गेले. पण त्याच्यामध्ये RSSनी आणि BJPनी अशी भूमिका घेतली की त्याच्यात एकत्र व्हायचं. तुम्हाला माहिती असेल की त्या मुद्द्यावर म्हणजे दोन संघटना म्हणजे त्या मुद्द्यावर ते फुटले आणि त्यामुळे हा समाज म्हणजे तथाकथित जनता परिवाराचा इतिहास राहिलेला आहे की ते कुठेतरी म्हणजे ज्याला म्हणतो बीजेपीशी अलायन्स करतात, राष्ट्रीय म्हणा किंवा बाकीच्या ठिकाणी म्हणा. तो त्यांचा इतिहास आहे असं म्हणता तुम्ही. बिहारमध्ये भाजपशी त्यांचा अलायन्स करण्याचा इतिहासच आहे असं तुम्ही जे म्हणजे जे मुख्यमंत्री होते त्यांचं बीजेपी बरोबर सरकार होतं. त्यामुळे ज्याला विरोधी पक्ष म्हणावं त्यांचा भूमिकाही विरोधी पक्षाची नाही आणि इतिहास सुद्धा विरोधी. मला अशरफ मी मान्य आहे का तुम्ही तुमची या अगोदरपासूनच जनता दल जे आहे ते सातत्यानं हे करत आलेलं आहे, भाजपबरोबर एक हातमिळवणी करत आलेलं आहे, त्यामुळे ते विरोधी पक्ष म्हणून असूच शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. नहीं, ऐसा नहीं है. देखिए, आप इस बात को महसूस कर लीजिए कि जब कोई भी मजबूत विपक्ष किसी भी पार्लियामेंट में या राज्यसभा में नहीं है, लोकसभा में, तो ऐसे वक्त में एक दायित्व बनता है. जनता दल या जनता पार्टी ने कभी भी, देखिए जनता पार्टी की अगर बात करें तो बहुत से नहीं, ऐसा देखिए साहब, ऐसा तुमचा जनता परिवाराचा इतिहास होता की हैसियत उस वक्त वही थी जो आज महाराष्ट्र में RPI जैसी पार्टियों की है. उस वक्त जब जनता पार्टी बनी थी तब भारतीय जनता पार्टी के जो भी लोग आज कथाकथित उसमें शामिल हैं या जो चेहरे पुराने आपको नजर आते हैं वो आप देखिए कि जनता दल और जनता पार्टी में थे.
तो बोलने का मतलब यह है कि कोई ऐसा वक्त उस वक्त नहीं आया था कि उसको एकदम स्पष्ट ये किया जाए कि इस ऐसे वक्त में इन्होंने जनता पार्टी ने भारतीय जनता पार्टी की मदद की थी या जनता दल ने की सरकार थी। होता ना जब जनता नक्की, दल एकत्र सरकार होतं त्या बिहारमध्ये दोघांचं. देखिए साहब, एकत्र सरकार जो है वो नीतीश कुमार साहब की नीतीश थी, कुमार तो वो सरकार सोशलिस्ट होता. थे. उन्होंने कहा वो जब तक उनके साथ रहे, समाजवादियों ने हमेशा उनका विरोध किया. मग त्यावेळेला लेकिन अगर धर्मनिरपेक्षता घर वापसी हुई वगैरे हे उनकी, मुद्दे नव्हते तुमच्यासाठी घर महत्वाचे. वापसी त्यावेळेला धर्मनिरपेक्षता वगैरे भाजपची भूमिका स्पष्ट आहे पहिल्यापासून. देखिए नीतीश कुमार जी ने जब तक भारतीय जनता पार्टी के साथ वहां सरकार चलाई, समाजवादियों ने हमेशा उनका उस काम का विरोध किया. जिस दिन नीतीश कुमार ने भारतीय जनता पार्टी का साथ छोड़ा, उनका इस्तेकबाल किया गया, स्वागत किया गया. इसी तरह से जो लोग, जैसे ये घर वापसी हुई उनकी, तो हम इस बात को ज्यादा बेहतर समझते हैं कि अगर विपक्ष की तौर पर हमको काम करना है तो आज सिर्फ यही पर्याय है कि ये सारे लोग एकत्रित होके मोदी सरकार के खिलाफ ठीक आहे, म्हणजे जनता के थोडक्यात हितों को थोडक्यात के थोडक्यात प्रश्न को मोदींना मिटाने के लिए विरोध काम करें. करण्यासाठी ही सगळी मोठ जी आहे ती मोदी विरोधी मोठ बांधण्यात येत आहे पुन्हा एकदा. आणि या जनता परिवाराच्या एकत्र येण्याचे नेमके काय काय अर्थ आहेत, त्याचे काय परिणाम येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळू शकतात, हे आपण या सगळ्या मान्यवरांकडनं आणि अनुभवी जाणकारांकडनं आपण समजून घेतो. एका छोट्याशा ब्रेकनंतर ही चर्चा आपण सुरू ठेवूया. पुन्हा एकदा स्वागत तुमचं चर्चेमध्ये. काही प्रतिक्रिया पुन्हा एकदा बघूयात. सुबोध कामत म्हणतायत सत्तेच्या जवळ जाण्यासाठी हा तिसऱ्या आघाडीचा पर्याय राजकारण्यांनी काढलेला आहे. प्रवीण केदारे म्हणतायत मोदी लाटेचा प्रभाव अजूनही कायम आहे, हेच यातून कळतंय, फार काही फरक पडणार नाही. संजय पाटील म्हणतात एकेकाळी याच पक्षांनी काँग्रेसबरोबर युपीए स्थापन केलं होतं, आता यात वेगळं काय आहे. आणि तन्मय देशमुख म्हणतायत आघाडी स्थापन तर केली आहे, पण एकमेकांमधील भांडणं किती काळ लपून राहणार. याच पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा सुरेश भटेवरा, जे आजचं सगळं एकूण चित्र होतं एकत्र ज्या वेळेला आलेले आहेत त्यावेळेला, तेव्हा नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं की एक पक्ष असला पाहिजे. मुळात ही एक पक्ष असण्याची प्रक्रिया या जनता परिवारामधनं होणं शक्य आहे का? एक पक्ष जन्माला येईल की नाही हा पुढचा विषय आहे. मुळात हा असा भाग आहे की आता आपण जी पूर्वार्धात चर्चा केली, हे सगळं कशातून घडलं, तर मोदींची लाट, मोदींना मिळालेलं यश, त्याच्यानंतर मोदींचा ऑरो, सगळा जो काही देशभर उभा राहिला, त्याच्या विरोधात सगळेजण अस्तित्वाची लढाई लढण्याकरता आपापल्या तडजोडी किंवा आपापलं एकत्रीकरण किंवा नवीन पक्ष इथपर्यंत पोहोचले. आता मुळात जो विषय आहे की मोदी लोकसभेमध्ये प्रचंड बहुमताने विजयी झाले, त्याच्यानंतर काही राज्यांमध्ये त्यांना आणखीन पुढे यश मिळालं. या सगळ्या पार्श्वभूमीवर मोदींचा जो ऑरा होता तो आता या संसदेचं जे चालू अधिवेशन की जे उद्या संपणार आहे तोपर्यंत 6 महिन्यामध्ये बऱ्यापैकी खाली आलेला आहे. सुरुवातीला असं वाटत होतं की देशातले सगळे प्रादेशिक पक्ष हे हळूहळू मोदींच्या याच्यामध्ये डिसइंटिग्रेट होतील, संपवतील मोदी. त्यांना नुसते विरोधी पक्षच संपवायचे नव्हते तर भाजपही संपवायचा होता. किरीट सोमय्या मान्य करणार नाहीत, पण मोदी शहा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असं भाजपचं स्वरूप झालं होतं. अशा प्रकारचा जो काही ऑरा होता तो आता आहे का, तर तो नाही. 6 महिन्यामध्ये हे सरकार काही मेजर काही डिलिव्हर करू शकलं का, तर नाही. मग अशा वेळेला मग घर वापसी आलं, रामजादे हरामजादे आलं, बाकीचे सगळे विषय आले, हे सगळे विषय पुढे येताना दिसत आहेत. आणि या बॅकग्राऊंडवर सक्षम विरोधाची भूमिका घेणारे पक्ष मग ते एकत्र येत आहेत का, एखादा वेगळा नवीन पक्ष निर्माण होतोय का, काँग्रेस काय करतंय, हे सगळेच विषय विरोधाची गरज आहे, याच्याबद्दल कोणाचं दुमत नाही. मगा रेड्डी म्हणाले की काँग्रेस म्हणजे काही विरोधामध्ये दम राहिलेला नाही वगैरे. मला काही तसं चित्र दिसत नाही. आज संसदेमध्ये जे काही झालं, गदारोळ झाला, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा पुढाकार काँग्रेसचाच होता. तिथे डावे पक्ष वगैरे वगैरे हे अगदी सायलेंट स्पेक्टेटर सारखे बाजूलाच होते कुठेतरी. या सगळ्या बॅकग्राऊंडवर प्रत्येकाला आपली भूमिका वठवायची आहे, विरोधाची भूमिका वठवायची आहे. आणि जेव्हा एक स्वतःच्या बळावर आलेलं सरकार काही डिलिव्हर करू शकत नाही 6 महिन्यानंतर, तर हा राईप सिच्युएशन, हा योग्य काळ आहे की सक्षम विरोधक तयार झाले पाहिजेत. त्या दृष्टिकोनातून आज जंतर मंतरवर जनता परिवाराने एकत्र येण्याचा जो काही प्रयोग केला त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. नक्की. पण त्यावरून अशरफ आझमी अगदी थोडक्यात तुम्ही सांगा, केवळ आणि केवळ मुस्लिम आणि धर्म या अजेंडाच्या शिवाय दुसरं काही जनता परिवाराकडे या दिसत नाहीये. कारण सातत्यानं जी काही येणाऱ्या काळातली आजची सुद्धा विधानं बघितली त्याच्यामध्ये हेच दिसतंय. म्हणजे एकतर तुम्ही सेक्युलर म्हणताय आणि मुस्लिम अनुनय करताय, दुसरीकडे हे सगळं बोलत असताना तुम्हाला दुसरा कुठला अजेंडा नाहीये का? जर तुम्हाला एकत्र यायचं असेल तर दुसरा कुठला अजेंडा आहे? मोदी विरोध
मुस्लिमांचा अनुनय करणं, त्यांच्यात अनुनयाची भाषा करणं, ह्याच्या पलीकडे जनता परिवाराकडे कार्यक्रम काय? देखिए, जनता परिवार के पास वो सारे कार्यक्रम हैं जो एक मजबूत विपक्ष के पास होते हैं। सरकार को ये समझाना कि जिस बात का नारा देकर सबका साथ सबका विकास के नाम पर आपने सत्ता लाई थी, उसी तरह से काम कीजिए। जहां तक इस तरह की बात है, देखिए ये सारी चीजें इस सरकार के पीछे से ही आ रही हैं कि धर्म परिवर्तन के नाम पर, बाकी फसाद के नाम पर जिस तरह से जो हालात पैदा हुए, उसके बारे में अगर कोई पक्ष ले जाकर विरोध करता है तो इसका मतलब ये नहीं कि वो उसी की बात करता है। मुसलमानों की बात करने के लिए समाजवादी परिवार को ले लीजिए, जनता पार्टी को ले लीजिए, कोई नई चीज नहीं। उन्होंने हमेशा उनके अधिकारों के लिए लड़ा है और लड़ने के लिए हमेशा तैयार रहे। आज मुश्किल ये हो गया है कि जिस तरह से एक संघ परिवार के लोग खड़े होकर ये कह रहे हैं कि आने वाले दिनों में जो है ये मुल्क हिंदू राष्ट्र बनेगा, ये कह रहे हैं कि आने वाले दिनों में 2021 तक इस्लाम और ईसाइयत का नामो निशान मिट जाएगा, ये सारी चीजों के खिलाफ जो भय का माहौल, जो अल्पसंख्यकों में जो एक तरह से मायूसी का माहौल पैदा हुआ है, उसको लेकर जनता परिवार ने आज अपना संकल्प दोहराया है। और उन्होंने कहा है कि इस देश के अंदर रहने वाले वो तमाम जातियों और जमातों के लोगों को ये समझना चाहिए कि वो हिंदुस्तानी है और किसी भी सरकार में ये ताकत नाही आहे की उनके लिए धर्म परिवर्तन के नाम पर नक्की उनको कलम कर आपण विचारूया। किरीट सोमय्या सातत्यानं हाच विषय येतो, धर्मांतराचा मुद्दा समोर येतोय। लालू प्रसाद यादव सुद्धा आज म्हणाले की मुस्लिमांना कोण बाहेर करते या देशाबाहेर ते आम्ही बघून घेतो, असा मायका लाल अजून आलेला नाहीये वगैरे अशा प्रकारची ज्यावेळेला भाषा होते, कुठेतरी ही सगळी भाषा निर्माण होण्यासाठी तुमचा पक्ष जबाबदार आहे, तुमच्या पक्षातले किंवा अगदी परिवारातले जे काही इतर घटक आहेत ते सुद्धा जबाबदार आहेत असं तुम्हाला वाटतं का? अजेंडा जो होता सबका साथ सबका विकास मोदींचा तो बाजूला पडलाय, त्यामुळे ही परिस्थिती आली का? खरं म्हणजे यात मी पण थोडं शोधायचा प्रयत्न करत होतो की हे जनता दलाचा पुनर्जन्म आहे की समाजवादी पक्षाचा पुनर्जन्म आहे कि मग मुस्लिम लीगचा पुनर्जन्म आहे। कारण आता पण आपण चर्चेत जे ऐकतोय हे नवरचित जी काय आघाडी पक्ष आहेत त्यांचे प्रवक्ते फक्त मुस्लिम 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 चालले आहेत। तिथे लालूजी असो की नितीशजी असो की मुलायमजी असो, हे गेले अनेक दिवस फक्त एकच मुस्लिम मुस्लिम अल्पसंख्याक। म्हणजे हे कशासाठी जन्माला येत आहेत? भयाचं वातावरण आहे असं त्यांचं म्हणणं आहे। राहिली दुसरी गोष्ट, त्यांचं म्हणणं आहे की एकूण घाबरलेली परिस्थिती आहे, सगळेजण भयभीत झालेले आहेत। नाही ते म्हणतायत, ते असं म्हणतायत, म्हणजे ते आता म्हणतायत तो माझा मुद्दा आहे की भयभीत तो अल्पसंख्याक आहे की भयभीत हे सगळे आहेत। वास्तविकरित्या माझे सहयोगी ते आता बाकी पण इतर लोक पण मोदीच ओसरलं संपलं काही केलं नाहीये। आता उद्या तर हे सगळे एकत्रित लढले ना, झारखंड मध्ये लालू आणि नितीश एकत्रित लढले ना, आणि काँग्रेस पण। आता हे तर तीन महान पक्ष एकत्रित आल्यानंतर झारखंड मध्ये काय उद्या अवस्था होणार ते पाहून घ्या तुम्ही। आता जम्मू काश्मीर मध्ये तिथे तर भाजप काही नव्हता, एकदा काँग्रेसने पीडीपी बरोबर आणि दुसऱ्यांदा नॅशनल कॉन्फरन्स बरोबर 10 वर्ष सत्ता उपभोगते। उद्या बघा काय अवस्था होते जर मोदीचं जादू उचरलाय, संपलं आहे, मोदी काही करत नाही आहे, 6 महिन्यानंतर बाता करतायत, तर त्यानंतरही लोक त्या मोदींना आणि भाजपलाच मत देत आहेत, याचा अर्थ काय? नक्की याचा अर्थ काढूया किरीटजी, याचा अर्थ निश्चित काढूया आपण, कारण अर्थातच एकूण वातावरण बदललेल्या देशात, त्या बदललेल्या वातावरणाच्या बदललेल्या परिस्थितीत राजकारण ढवळून निघतंय आणि राजकारणामधले नवे नवे संदर्भ आपल्या समोर येताना दिसत आहेत। अगदी काही तासानंतर जम्मू काश्मीर आणि झारखंड याचे सुद्धा जे निकाल आहेत ते आपल्या समोर येणार आहेत, त्यातून सुद्धा स्पष्ट होणार आहे या देशातलं वातावरण, राजकीय वातावरण नेमकं काय आहे, लाट मोदींची आहे किंवा नाही हेही त्यातनं स्पष्ट होईल। पण एक मात्र नक्की, कुठेतरी विरोधी पक्ष म्हणून वेगवेगळ्या आघाड्या बनताना दिसत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये बिहार असो किंवा जम्मू काश्मीर असो, या दोन्हीही राज्यांमध्ये या निवडणुका ज्या होऊ घातलेल्या आहेत 2 वर्षाच्या अलीकडे पलीकडे, या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून ही कुठेतरी जनता परिवाराची एक पुन्हा एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरू झाली, हे मात्र निश्चितपणे या निमित्ताने म्हणता येईल। धन्यवाद, नमस्कार।